हॅलो फ्रेंड्स, तर खूप जणांना पडलेला प्रश्न की फळ खायचं की फळांचा ज्यूस प्यायचा. तर बघा, आपल्याला जे फळ आहे ते पूर्ण जर आपण खाल्लं जसं आहे त्या याच्यामध्ये, तर त्या फळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि डायटरी फायबर्स असतात. तर आपण जर ते पूर्ण फळ आहे म्हणजे ते खातोय, तर आपल्याला त्याचे पूर्ण जे न्यूट्रिशन आहे ते पूर्ण आपल्याला भेटणार आहे. आणि जेव्हा आपण ज्यूस बनवतो, ज्यूस बनवण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय होतं, बरेचसे फायबर्स, त्यामधनं फायबर्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स हे निघून जातं. त्याचं जे प्रमाण आहे, न्यूट्रिशनची जी व्हॅल्यू आहे तिचं प्रमाण कमी होतं. तर काय, जर तुमचं शरीर व्यवस्थित आहे, तुम्ही जर व्यवस्थित म्हणजे खाऊ शकताय तर तुम्ही नक्कीच फळच खात जा. पण जर एखाद्या व्यक्तीने आजारी आहेत किंवा तुम्हाला इन्स्टंट एनर्जीची गरज आहे, तर किंवा लहान मुलं आहे की जर ते फळ नाही खाते, तर मग तुम्ही त्यांना ज्यूस देऊ शकता. ज्यूसमध्ये काय होतं आहे की डायरेक्ट आपली जी शुगर आहे ती आपण जर लिक्विड फॉर्ममध्ये घेतो ज्यूस, त्यामुळे ती शुगर लेवल लगेच वाढते आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. त्यामुळे मग तुम्ही जे आजारी पेशंट वगैरे आहेत आणि ज्यांना खाणं पॉसिबल नाही आहे फळ, तर ते लोक ज्यूस पिऊ शकता. पण बघा, जर तुम्हाला फळ आणि आपला ताज्या फळांचा ज्यूस यामध्ये जर काही चॉईस करायचा असेल, तर तुम्ही फळाला पहिली प्रायोरिटी द्या. आणि जसं की आपला ज्यूस घरी बनवलेला आणि जो प्रिझर्वेटिव्हचा ज्यूस आहे त्यामध्ये मग तुम्ही ज्यूसला चॉईस करा. प्रयत्न करा की हे फॉलो करण्याचा आणि तुमची हेल्थची काळजी घ्या.